प्रजामेदाः सुखदा पश्चात् देवस्य सवितुराधिपत्ये चक्षुर्मेधा आश्रितुरुत्तरत् धातुराधिपत्येरायस्योदम्मेदाः मौसी थोड़ा मागे मेधा विश्वाभ्यो महाराष्ट्र यस्वाहि मनुरश्वासिः इदं बलं मया देजा बुके दूंगा तेन मे सफलावाप्तिर्भवेत् जन्मनि जन्मने क्या चला माता की संतोषी माता की स्वामी समर्थ भगवान की जय बरोबर वहिनी पुढे आज आपल्या संगमनेर शहराच्या दृष्टीने अतिशय आनंदाचा दिवस आहे। आज आपल्या सगळ्यांचे नेते महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचा जन्मदिवस। त्यानिमित्त आज जो आपला गेल्या कित्येक वर्षापासून रखडलेला विषय होता म्हाळुंगे नदीवरील पुलाचा, तर आज त्याचा उद्घाटन होऊन आपण आजच्या साहेबांच्या वाढदिवसानिमित्त त्याचा लोकार्पणाचा सोहळा आत्ताच नुकताच संपन्न झालाय। या पुलाला यापूर्वी सुद्धा ज्यावेळेस पडला होता त्यावेळेस दुर्दैवाने काही ठेकेदाराच्या चुकीमुळे तो पडला होता। त्यानंतर सुद्धा वेळोवेळी आपल्या त्यावेळेचे तत्कालीन शहराध्यक्ष आमचे श्रीराम भाऊ गणपले असेल, जावेदभाई जागीरदार असेल, महायुतीचे सर्वच पदाधिकारी वेळोवेळी मुंबईला नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांकडे या पुलासंदर्भात मागणी केली होती। आणि आपल्या सगळ्यांना सांगायला आनंद होईल की यापूर्वी सुद्धा जो पूल झाला होता स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील यांच्या निधीतून मंजूर झाला होता। त्यावेळेस त्यांनी विशेष प्रयत्न या पुलासाठी केले होते आणि आत्ताचा पूल सुद्धा आपले नेते नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या माध्यमातून मंजूर झाला आहे। त्यामुळं गेल्या कित्येक 2 वर्षापूर्वी साहेबांचा वाढदिवसाच्या वेळेसच याला निधी मंजूर झाला होता आणि योगायोग या 2 वर्षानंतर आपण हा पूल लोकार्पण करतो। उद्यापासून जे या भागातील शाळेचे विद्यार्थी आहेत, हजारोंनी जाणारे शालेय विद्यार्थी, यांना गेल्या कित्येक दिवसापासून जो त्रास सहन करावा लागला त्याबद्दल निश्चितच आम्हाला सुद्धा खंत होती। आम्ही सुद्धा वेळोवेळी प्रयत्न करत होतो। आपल्या नगरपालिकेचे सीओ साहेब असतील, कोकरे साहेब असेल, तसेच या कामाचे ज्या कॉन्ट्रॅक्टर लोकांनी काम केले अतिशय चांगल्या पद्धतीने भरपूर अडचणी असताना सुद्धा त्यांनी या कामावरती मात करून काम चांगल्या पद्धतीने झालेलं आहे। त्यामुळे याच्यात थोड्याफार आता काही लोकांच्या सूचना आहेत त्या निश्चितच सीओ साहेबांनी सांगितलं, त्यामध्ये आपण लक्ष देऊया। परंतु आज खरंच आमच्यासाठी एक आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे का आमच्या नेते विखे पाटील साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही हा पूल सुरू करतोय। आजपासून सुरू झालाय। त्यामुळं शालेय विद्यार्थी असतील, या भागातील रहिवासी असेल, ज्या रहिवाशांना यापूर्वी वाटत होतं का आम्हाला वंचित ठेवण्याचा प्रयत्न झाला, आमच्याकडे दुर्लक्ष होतंय, परंतु आपल्याला या माध्यमातून जबाबदारीने सांगू इच्छितो का आपल्याकडे नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील, आपल्या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री एकनाथराव शिंदे साहेब असेल, यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली तुमच्या भागातील जे काही रस्त्याचे छोटे मोठे जे काही विषय असतील हे सुद्धा लवकरच आपण मार्गी लावतोय। शिंदे साहेब सुद्धा येणाऱ्या 28 तारखेला संगमनेरमध्ये त्यांची आपण एक आभाराची सभा होत आहे, त्यावेळेस आपलं महायुतीच्या जनसंपर्क कार्यालयाचं सुद्धा उद्घाटन होणार आहे। त्यामुळं पुन्हा आज मी आपल्या सर्वांच्या वतीने नामदार राधाकृष्ण विखे पाटलांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि या भागातील जनतेला
या निमित्त पुन्हा आश्वासन देतो का येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्ही आमच्याबरोबर राहा, आम्ही तुमच्याबरोबर विकासासाठी बरोबर राहणार. छत्रपती